ग्रामर संदर्भात ज्या काय भीती आहेत ती भीती तुमची नाहीशी झाली पाहिजे. त्या विषयामध्ये भीती जाऊन त्या विषयामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे आणि यांचं रूपांतर आपलं जास्तीत जास्त मार्कामध्ये करता आलं पाहिजे. म्हणजे अशा लेवलनुसार तुम्हाला इंग्रजी ग्रामर आपल्याला शिकवता जाईल. त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये तुम्हाला इथून पुढे झालाच पाहिजे. ह्याची हमी मी माझ्या MK अकॅडमी तर्फे आणि जे काही सहकार्य आहे त्या सहकार्यातर्फे मी तुम्हाला देत आहे. आता जेणेकरून इंग्लिश ग्रामर मध्ये आपल्याला नेमकं काय आहे, त्यानंतर इंग्लिश ग्रामर मध्ये आपल्याला एक्झाम मध्ये फेस करत असताना नेमकं कोणत्या एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आहेत, असे क्वेश्चन कोणते आहेत की त्यांचा बेस काय असतो. त्याचबरोबर ज्या इंग्लिश ग्रामर वरती आपण भीतीचं वातावरण निर्माण करून त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो, त्याच्यामुळे आपला रिझल्ट जातो हे ज्या ज्या विद्यार्थ्याला कळाले ते विद्यार्थी इंग्रजी व्याकरणाला दुर्लक्ष करत नाहीत. परंतु त्या विद्यार्थी दुर्लक्ष न करणारे विद्यार्थी कोण असतात, ज्यांचा अभ्यास करून खूप दिवस चालू झालेला असते किंवा ज्यांना जाणीव झालेली असते क्वेश्चन पेपरला अनालिसिस केल्याच्या नंतर की इंग्रजी व्याकरणाला दुर्लक्ष करून आपला रिझल्ट जो यादीमध्ये सिलेक्शन यादी आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेटमध्ये आपलं नाव यायचं असेल, सिलेक्शन यादीमध्ये नाव यावं असं अपेक्षा असते, त्या यादीमध्ये नाव यायचं असेल तर एखाद्या विषयाला पूर्णपणे दुर्लक्ष करून बाकीच्या शिल्लक विषयावरती आपण रिझल्ट आणू शकतो असा भ्रम आता सध्या कुणाच्याही मनात ठेवू नका. कारण एखाद्या विषयाला 100% दुर्लक्ष करून रिझल्ट येतो हा भ्रम खूप क्वचित आणि खूप बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्याच्या बाबतीत घडतो. त्यामुळे आपलं नशीब तेवढं चांगलं आहे का नाही माहित नाही. त्यामुळे एखाद्या विषयाला 100% दुर्लक्ष करू नका. आता त्या विषयाला दुर्लक्ष करायची कारण काय काय आहे त्यातलं पहिलं कारण, माईक प्लीज बंद करा, त्यातलं पहिलं कारण असू शकते आपण त्या विषयावरती जास्त लक्ष न देणे, सुरुवातीपासून त्या विषयाकडे दुर्लक्ष करत आलेलो असतो, हा पहिलं कारण असू शकतो. किंवा त्या विषयामध्ये जे काय बेसिक नॉलेज पाहिजे असतं ते बेसिक नॉलेज आपल्यापाशी अपुरं आहे ही दुसरं त्याच्यावरती समस्या असण्याचं कारण असतं. मग बेसिक नॉलेज नसण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये इंग्रजी व्याकरणामध्ये सगळ्यात मोठा घटक जो आहे तो आहे व्होकॅब्युलरी, म्हणजे आपली शब्दसाठा शब्दसंग्रह जो आहे तो कमी असतो. म्हणून त्यामुळे त्या विषयाची भीती आपल्या मनामध्ये घर करून बसलेली असते. जेणेकरून तुमचा त्या भीतीचं थोडं स्टेप हा एवढा वाढत जातात की त्या विषयाला आपण काही कालावधीनंतर 100% दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. परंतु 100% एखाद्या विषयाला दुर्लक्ष करणे म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहून आपण आपल्या टार्गेटवरती पोहोचणे हा योगायोग घडू शकतो. काही विद्यार्थ्याच्या बाबतीतच, सर्व विद्यार्थ्याच्या बाबतीत घडत नसतो. जागा आणि विद्यार्थी संख्या यांच्या जर अनालिसिस केलं तर त्यामध्ये विद्यार्थी संख्येच्या निम्म्या एवढ्या देखील जागा अवेलेबल नसतात ज्या जाहिराती पडतात त्या जाहिरातीमध्ये. सो तेवढ्याच जाहिरातीमध्ये आपला नंबर लावायचा असेल तर पूर्णपणे सर्व विषयाला सोबत घेऊनच आपण रिझल्ट मध्ये येऊ शकतो. मग सर्व विषयाला सोबत घेण्यामध्ये अडचण किंवा अडथळा निर्माण करणारा सगळ्यात मोठा अडचण आपल्या समोर असते ती म्हणजे इंग्रजी व्याकरण. मग इंग्रजी व्याकरणाची भीती बसली आहे का, व्होकॅब्युलरी कमी असणे बसले आहे का, कारण इंग्रजी ग्रामर मध्ये नेमकं किंवा त्याच्यावरती सिलेबस नेमकं काय आहे हे आपल्यापाशी माहिती अपूर्ण असणे हे दुसरं कारण असू शकते. आणि त्यावरती प्रश्न कसे पडतात आणि त्या प्रश्नाला फेस कसं करायचं या सगळ्या गोष्टीचा अपुरा माहितीचा आपल्यापाशी साठा असणे हे सगळ्यात मोठं कारण आहे. जेणेकरून आपल्यावरती इंग्रजी व्याकरणाची भीती ही वाढत दिवसेंदिवस जाणारच आहे. म्हणजे त्यावरती मात करायची असेल तर आपल्याला नेमकं इंग्रजी व्याकरण मध्ये काय पाहिलं पाहिजे जेणेकरून आपला स्कोर हा इतर विषयाच्या बराबरीला किंवा त्याच्या सोबत आपला आला पाहिजे. यासाठी आपण 100% प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इंग्रजी व्याकरण या घटकामध्ये किंवा या विषयावरती आपल्याली एक्झाम मध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कुठल्या घटकाला महत्व देऊन प्रश्नपत्रिका सेट केली जाते हा पहिला पॉइंट असतो. म्हणजे क्वेश्चन पेपर बेस कशावरती आहे, म्हणजे इंग्रजी पेपरचा बेस कशावरती आहे म्हणजे आपल्याला त्या विषयाचा सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. हा पहिली कन्सेप्ट आहे की सिलेबसला आपल्याला बघणं आवश्यक आहे. कारण
फापट पसारा कुठलाही वाचत बसणं म्हणजे इंग्रजीचा अभ्यास करणं असा होत नाही. मग आपल्याला काय पाहिलं पाहिजे, इंग्रजी एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर पहिला स्टेप असते आपला सिलेबस. त्या विषयाचा सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. दुसरी स्टेप आहे आपल्याला त्या विषयाचा सिलेबस झाल्याच्या नंतर त्या सिलेबसवरती आधारित असलेल्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे बेसिक नॉलेज त्यावरती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपली तिसरी स्टेप असते, सिलेबस नुसार बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर आपल्याला त्या सिलेबसवर आधारित प्रश्नपत्रिका कशा सेट होतात. ह्या 3 स्टेप वरती तुम्ही क्लास जरी नाही लावला तरी ह्या 3 गोष्टीवरती 100% जर फोकस करून तुम्ही जर अनालिसिस स्वतःच केलं तर विदाऊट क्लासचा देखील रिझल्ट येऊ शकतो. कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना या 3 गोष्टीवरती फोकस करा. सिलेबसला आधारित असणाऱ्या कन्सेप्ट त्या विषयाच्या, सिलेबसमध्ये जे विषयाच्या त्या विषयाच्या पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर करून घेणे. आणि तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, त्या सिलेबसवरती आधारित असलेल्या कन्सेप्ट आणि सिलेबस यांची जोड देऊन त्यावरती आलेले प्रश्न कशा पद्धतीत तयार होतात या 3 गोष्टीचा आधार घेतल्याच्या नंतर तुम्हाला कुणाला क्लास लावायची देखील गरज पडू शकत नाही किंवा तुम्हाला कुणाला विचारायची देखील गरज पडू शकत नाही. परंतु आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो क्लास लावावाच लागतो. कारण त्या क्लासमध्ये आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की विषयाची भीती दुसऱ्या कोणीतरी आपली घालेली पाहिजे ही आपले भ्रम असतो. तो भ्रम आपण केल्याच्या नंतर असा भ्रम तुम्हाला भीती वाढवण्यासाठी मदत करतो. म्हणून जेणेकरून तुमचा हा भ्रम भीती कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की इंग्रजी व्याकरणमध्ये नेमकं काय पाहायचंय, अगोदर इंग्रजी व्याकरणमध्ये काय येतंय हे बघा. मग काय विचारलं जातंय तर काय विचारलं जातंय याच्यासाठी तुम्हाला त्याचा अगोदर सिलेबस माहित पाहिजे. म्हणजे इंग्लिश ग्रामर या गोष्टीमध्ये ऑल सिलेबस नेमकं आहे काय, तर इंग्लिश ग्रामरचा सुरुवातीला करणारा सुरुवात सिलेबसने. इंग्लिश ग्रामर मध्ये सिलेबस काय विचारला जातो, कुठलीही एक्झाम घेतली तर त्या एक्झाम मध्ये इंग्लिश ग्रामर या घटकावरती विचारले जाणारे घटक कोणते, तर त्यामध्ये सिलेबस मध्ये जो घटक येतात तत्पूर्वी सिलेबस पाहण्यापूर्वी इंग्लिश ग्रामर याची काठिण्य पातळी, प्रश्न विचारायची जी काठिण्य पातळी आहे किंवा दर्जा तो आहे पदवीचा. तो कोणता आहे, पदवीचा. म्हणजेच दर्जा म्हणजे 10वीचा दर्जा, 12वीचा दर्जा प्रश्नपत्रिका सेट करण्यासाठी प्रत्येक विषयाचा दर्जा ठरवलेला असतो. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 12वीच्या पुढच्या ज्या एक्झाम आहेत ज्या एक्झाम मध्ये इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट येतो त्या पूर्ण एक्झाम साठी दर्जा जो दिलेला असतो तो असतो पदवीचा. म्हणजे इंग्लिश ग्रामर आपल्याला एकदम बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्या कॉलेज ह्याचा दर्जा आपल्याला माहित पाहिजे. त्या विषयाचा दर्जा आहे पदवीचा. फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट सोडलं तर बाकी कुठल्याही एक्झाम मध्ये ज्या एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर विषय येणार आहे त्या एक्झाम मध्ये इंग्लिश ग्रामरचा दर्जा हा पदवीचा. म्हणजे पदवीच्या दर्जानुसार आपल्याला पाहायचं असेल तर बेसिक नॉलेज आपलं 10वी आणि 12वीचं जे ग्रामर आहे त्यामध्येच असणार आहे. आणि टोटली पदवीचा दर्जा जरी असलं तरी तुमचं जे सगळ्या एक्झाम मध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जे क्वेश्चन तयार होतात, जे टॉपिक तयार होतात त्या टॉपिकचा आधार हा 10वी आणि 12वीच्या बेसवरती असतो. म्हणजे बेसिक नॉलेज पासून आपण ऍडव्हान्स नॉलेज पर्यंत जाणार आहोत. म्हणजे ज्ञान नाही त्या गोष्टी अगोदर संपादन करणार आहोत आणि त्या संपादन केलेल्या गोष्टीवरती अवलंबून असणारं व्याकरण कसं तयार झाले आणि त्यानंतर ऍडव्हान्सचे प्रश्न कसे तयार होतात या 3 स्टेप मध्ये आपण आपला सिलेबस कव्हर करून देणार आहोत. म्हणजेच तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अगोदर की त्या विषयामध्ये विचारला जाणारा सिलेबस कोणता. तर सिलेबस मध्ये 4 घटक आहेत. 4 घटकामध्ये नेमका सिलेबस मध्ये सुरुवातीला आपल्याला सिलेबस मध्ये काय गोष्टी पाहायच्या तर त्या सिलेबस मध्ये पहिली गोष्ट असते ती असते कॉमन व्होकॅब्युलरी. पहिलं काय कॉमन व्होकॅब्युलरी म्हणजे इंग्रजी ग्रामर हा सब्जेक्ट आपण पाहिला. म्हणजे इंग्रजी ग्रामर हा सब्जेक्ट साठी अभ्यास इंग्रजीचा करायला म्हणजे फक्त आणि फक्त ग्रामर केलं म्हणजे इंग्रजी ग्रामरचा सिलेबस कव्हर झाला असा होत नाही. कारण कुठल्याही परीक्षेमध्ये इंग्लिश विषयासंदर्भात जे प्रश्नपत्रिका सेट होते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस 4 घटकावरती अवलंबून आहे. त्यातला पहिला घटक आहे कॉमन व्होकॅब्युलरी. म्हणजे सिलेबस चालू झाला सिलेबस मध्ये विचारले जाणाऱ्या घटकामध्ये एक येतो कॉमन व्होकॅब्युलरी. त्यानंतर दुसरा घटक आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय की वाक्य कसं बनतंय या आधारावरती प्रश्न त्यांचे तयार झालेले असतात. आणि हा दुसरा घटक बघितल्याशिवाय प्रश्नपत्रिका कुठल्याही टॉपिक वरती आला
तर त्यावरती प्रश्न सोल्युशन होत नाही जर ह्याकडे दुर्लक्ष केलं. कारण हा घटक का महत्वाचा आहे, कारण सेंटेन्स स्ट्रक्चर ह्या घटकावरती अवलंबून पूर्णपणे कमीत कमी 90% ग्रामर अवलंबून आहे. त्यामुळे याला दुर्लक्ष करून हे जर नाही शिकला आणि नुसतं ग्रामर शिकला, ऍड प्लस क्वेश्चन टॅग, त्यानंतर नो सुनर दॅन, ऍज वेल ऍज, हे जर बघत बसला फक्त, तेवढं झालं म्हणजे ग्रामर होत नाही. सिलेबस नुसार आपल्याला ग्रामरला बघावं लागतंय आणि सिलेबस मध्ये पहिला घटक येतो कॉमन व्होकॅब्युलरीचा, दुसरा घटक येतो सेंटेन्स स्ट्रक्चरचा, त्यानंतर तिसरा घटक आहे त्यातला ग्रामर. मग आता आम्ही तर काय करत होता, इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होता, म्हणजे फक्त आपण काय घेत होता, ग्रामर. मग सिलेबस मध्ये ग्रामर इंग्लिश प्रश्नपत्रिका सेट करत असताना त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 घटकावरती जास्त करून फोकस असतो, त्यातील एक घटक आहे आपला ग्रामर. मग आपण काय करत होता की बाबा आपण इंग्लिश करायचं, इंग्लिशची तयारी करायचं, नेमकं काय करायचं, तर फक्त आपण काय करत होता, ग्रामर. परंतु सिलेबस मधला एक घटक आहे तो, आपल्याला कुठलीही एक्झाम द्यायची झाली ना तर त्या एक्झाम मध्ये जो सिलेबस असतो त्या सिलेबस मध्ये काय घटक असतात, त्या घटकातला एक घटक म्हणजे ग्रामर असतो. आणि आपण फक्त ह्याला पकडून आपण चलत होता आणि ह्याला कन्सिडर करून इंग्लिशचा पेपर आहे असं आपण कन्सिडर करत होता. परंतु ग्रामर हा त्या सिलेबस मधला एक घटक आहे, मग तो घटक आपल्याला सेपरेटली पाहायचा. त्याचबरोबर आणखी इंग्लिश ग्रामर मध्ये सिलेबस मध्ये जे घटक येतात त्या घटकामध्ये चौथा घटक आहे यूज ऑफ idioms and phrases and their meanings. म्हणजे चौथा घटक जो आहे यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, म्हणजे सिलेबस आपल्याला 99% सिलेबस यावरती अवलंबून असतो कुठल्याही परीक्षेचा. कंबाईन एमपीएससी कंबाईन पर्यंतच्या म्हणजे पीएसआय एसटीआय एसओ पर्यंत हा सिलेबस असतो. त्यानंतर जर तुमचा राज्यसेवेचा हिशोबाने करत असाल तर काही परीक्षेमध्ये 5वा घटक असतो, तो असतो कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. हा घटक असतो आणि हा घटक हा जास्त परीक्षेला येत नाही, म्हणजे पॅसेजवरती आधारित प्रश्न असतात, ते काही ठिकाणी दिसतात काही ठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर कॉमन जर इंग्लिश ग्रामरचा सिलेबस पाहायचा असेल तर 1, 2, 3 आणि 4 नंबर पर्यंत जे पॉईंट आहेत त्या पॉईंट मध्ये इंग्लिश ग्रामर आपलं पूर्णपणे पेपर सेट होत असतो. मग कॉमन व्होकॅब्युलरी करायची कशी, तर कॉमन व्होकॅब्युलरी ही विद्यार्थ्यांनी स्वतः करायची असते, त्याला शिक्षक काही करू शकत नाही. जेणेकरून तुम्हाला त्याची व्होकॅब्युलरी एका दिवसात होत नसते. आणि दुसरी गोष्ट, व्होकॅब्युलरीवरती प्रश्न येतात कसे हे जर क्वेश्चन पेपर मध्ये पाहत गेला तरच तुम्हाला व्होकॅब्युलरी नेमकं कोणती करायची हे कळणार असतं. म्हणजे हे दैनंदिन जीवनाशी आधारित घटक आहे, तो दररोजचा दररोज करायलाच पाहिजे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. व्होकॅब्युलरी जेवढी जास्त असेल तेवढं तुमचं वाचन जास्त होणार आहे आणि तेवढं तुमचं आकलन क्षमता जास्त होणार आहे. त्यामुळे तुमचं प्रोग्रेस कशात होणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये. म्हणजे व्होकॅब्युलरी क्लिअर झाली तर सेंटेन्स क्रिएट करू शकता तुम्ही. व्होकॅब्युलरी स्ट्रक्चर व्होकॅब्युलरी तुमचा जर साठा जास्त झाला तर सेंटेन्स मध्ये त्याचं रूपांतर होणार आहे, जेणेकरून तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक कम्प्लिटली होऊ जाणार आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर कम्प्लिटली झालं की सेंटेन्स स्ट्रक्चरवरती आधारित असणारा जे घटक आहे त्यामध्ये आहे वर्ड, त्यानंतर फ्रेज, त्यानंतर क्लॉज, त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे सेंटेन्सचा प्रकार. म्हणजे ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरवरती ग्रामर मधलं निम्म ग्रामर म्हणजे जवळजवळ 80% ग्रामरचा भाग ह्या घटकामध्ये इन्क्लूड होणार आहे. म्हणजे हा घटक व्यवस्थित शिकला तर ग्रामर मधला 90% भाग आपला संपणार आहे. ग्रामर मध्ये काय असतंय तर ग्रामर मध्ये फक्त 4 घटक बघायचे आपल्याला, म्हणजे वर्ड म्हणजे काय, फ्रेज म्हणजे काय, क्लॉज म्हणजे काय आणि सेंटेन्स म्हणजे काय. झालं आपलं ग्रामर संपलं. ह्या घटकावरती आपण सगळं फोकस करता. ह्या घटकात नेमकं काय बघायचं, 4 घटक बघायचे, वर्ड, फ्रेज, क्लॉज आणि सेंटेन्स. वर्ड म्हणजे काय बघायचे, तर वर्ड म्हणजे काय बघता येते, त्या फ्रेज मध्ये काय बघता येते, क्लॉज मध्ये काय बघायचे आणि सेंटेन्स मध्ये काय बघायचे. सगळं ह्याच्यात जर कळालं तर हे पूर्ण 90% इथलं क्लिअर झालं. राहिल्यानंतर यूज ऑफ इडियम्स अँड देअर फ्रेजेस, म्हणजेच इडियम्स आणि फ्रेज याचा वापर दैनंदिन, त्याचा अर्थ आणि त्याचा वापर यावरती ते प्रश्न विचारले जातात. यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आणि कॉमन व्होकॅब्युलरी या 2 घटक आपल्याला पाठांतराच्या घटकामध्ये येणार असतात. तुम्हाला दररोजच्या लेक्चर मध्ये किंवा लेक्चर सुटल्याच्या नंतर ग्रुपवरती दररोजचं व्होकॅब्युलरी संदर्भात आणि इडियम संदर्भात दररोजचं 10 इडियम्स आणि व्होकॅब्युलरीचे शब्द टाकले जातात.
जेणेकरून विद्यार्थ्यांनी एकाच दिवसामध्ये 1000 शब्द पाठ करणं शक्य नसते. त्यामुळे दररोजचं तुम्ही ते जर व्होकॅब्युलरी करत राहिलात, इडियम्स फ्रेजेस करत राहिला तर तुमचं त्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होणार आहे. राहिलेला भाग आहे तो सेंटेन्स स्ट्रक्चर आणि ग्रामरचा, तो पूर्णपणे लेक्चरवरती माझ्यावरती डिपेंड सोडायचा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट आणि बेसिक नॉलेज क्लिअर करून देण्यात येईल ह्या दोन गोष्टीवरती. कॉमन व्होकॅब्युलरी आणि इडियम्स आणि फ्रेजेस या गोष्टी तुम्हाला करायच्यात. तुम्ही म्हणताल की सर आम्ही कुठून करायच्या, तर तुम्हाला ग्रुपमध्ये ह्या दोन गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. दररोजचं तुमचं इम्प्रोव्हायझेशन होण्यासाठी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे शब्दार्थ तुम्हाला पाठवले जातील आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त रिपीट झालेत असे शब्द त्यामध्ये इन्क्लूड करून त्या शब्दामध्ये तुमचं रूपांतर वाक्यामध्ये तुम्हाला करायची सवय त्यामध्ये लागणार आहे, जेणेकरून तुमचं इंग्रजी भीती जाणार आहे आणि भीती गेल्याच्या नंतर तुम्हाला इंग्रजीमध्ये मार्क वाढवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. परंतु सुरुवातीला भीती घालवणं गरजेचं आहे आणि भीती घालवण्यासाठी सुरुवातीचे 10 लेक्चर कुणी काही बोलायचं नाही, मास्तर काय शिकवायला फक्त बघायचं, त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही वैयक्तिक तुमच्या व्यवहारामध्ये करा, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणारच नाही. त्यामुळे तुम्ही फक्त विश्वास टाकल्याच्या नंतर तुम्ही 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही सांगू शकता की मास्तर तुम्ही जे शिकवायला, त्यामुळे मी इंग्रजी विषयावरती फोकस केलेला आहे आणि माझी गॅरंटी देतो की जे विद्यार्थी इंग्रजी विषयाकडे दुर्लक्ष करतात ते मार्केटमध्ये जाऊन पहिल्यांदा इंग्रजी पुस्तक आणतील, ज्याच्याकडे अवेलेबल पुस्तक आहे ते पहिल्यांदा पुस्तक उघडतील आणि त्याला परीक्षेच्या दृष्टीच्या प्रश्नपत्रिकेच्या नजरेने त्या पुस्तकाला पाहून घेतील. माईक बंद करा. जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे त्याची भीती मारणार आहे आणि ज्यांचं प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवायसाठी डेअरिंग होत नव्हती किंवा जे हिंमत करत नव्हते प्रश्नपत्रिकेला हात लावायची सराव करताना किंवा डायरेक्टली परीक्षा हॉलच्या अगोदर प्रश्नपत्रिका पाहत नव्हते, ते डायरेक्टली प्रश्नपत्रिकेला हात घालायला सुरुवात करणार आहे. ते म्हणजे तुमचं इम्प्रोव्हायझेशन होत राहणार आहे, हाय गॅरंटी माझ्याकडून. आणि जे प्रश्नपत्रिका सोडून देखील प्रश्नामध्ये उत्तरामध्ये जास्तीत जास्त मार्कापर्यंत जात नव्हते त्यांचं मार्क वाढणार आहे. म्हणजे झोपलेलं उठणार आहे, उठलेलं चालणार आहे, चालणारं पळणार आहे. हे ग्रामरमध्ये आपण तुमचं इम्प्रोव्हायझेशन करायचं आपली मेथड असणार आहे. मग ते कसं इम्प्रोव्हायझेशन होणार आहे किंवा त्याच्यामध्ये प्रोग्रेस कशी होणार आहे त्याचा एक लाईव्ह नमुना तुम्हाला दाखवून देतो की सिलेबस मध्ये आपल्याला एवढं पाहायचं आहे आणि ह्याच्यातल्या कॉमन व्होकॅब्युलरी आणि इडियम्स आणि फ्रेजेस या गोष्टी तुम्हाला दररोजच्या दररोज ग्रुपवरती भेटणार आहेत, त्या लेक्चरमध्ये भेटणार आहेत. त्या राहिलेला जो भाग आहे तो पूर्णपणे क्लासवरती सोडून द्यायचा आणि त्या भागावरती कमीत कमी 25 पैकी 22-23 मार्काचे किंवा 20 मार्काचे प्रश्न असतात ह्या दोन भागावरती. मग बाकीचे जे 5-6 प्रश्न असतात ते ह्या दोन भागावरती असतात. म्हणजे तुम्हाला त्यावरती डिपेंड आहे की किती मार्काला प्रश्न त्यांनी विचारायचा ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. पण प्रश्न 25 पैकी विचारायचा असेल तर एवढ्या पैकी त्यांनी फोकस करून विचारावा लागतो आणि व्होकॅब्युलरी आणि इडियम्स आणि फ्रेजेस याच्यावरती त्यांचे जास्तीत जास्त 5 ते 6 प्रश्न असतात, जास्त प्रश्न नसतात. जेणेकरून तुमचा फोकस आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आणि ग्रामर या घटकावरती. ग्रामरमध्ये काय काय येणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये काय काय येणार आहे या गोष्टी सुरुवात करण्यापूर्वी त्यामध्ये नेमकं ग्रामर कसं फिरते हे तुम्हाला दाखवून देतो त्या गोष्टीच्या नंतर. बघा आता तर आता इंग्लिश ग्रामर या घटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे की नेमकं इंग्लिश पेपर सोडवण्यासाठी इंग्रजीमध्ये येतंय का, म्हणजे इंग्रजी पेपरमध्ये नेमकं प्रश्नपत्रिका सेट करणाराची जे सिलेबस निवडलेला असतात सिलेबसनुसार प्रश्न कसे असतात, तर ते प्रश्न कसे असतात, कशावर बनतात हे आपण आताच पाहिलेलं आहे. या घटकावरती प्रश्न त्यांनी बनवावाच लागतो कारण हा सिलेबस सर्व परीक्षेसाठी कॉमन आहे. फक्त फॉरेस्ट एक्झाम सोडली, फॉरेस्टमध्ये पण हीच सिलेबस आहे, फक्त त्याची दर्जा जो आहे दर्जा पदवीचा दर्जा त्याचा 12वीचा दर्जा, बाकी सर्व परीक्षेमध्ये पदवीचा दर्जा असतो. मग ते नेमकं आता कसं आहे त्यामध्ये ग्रामर मध्ये नेमकं इंग्रजी पेपरमध्ये काय काय येऊ शकते तर त्यावरती इंग्रजी ग्रामर हे फक्त बघा किती घटकावरती फिरत आहे आणि किती घटकावरती अवलंबून आहे. पहिला घटक आहे वर्ड, दुसरा आहे फ्रेजेस, त्यानंतर तिसरा घटक आहे क्लॉजेस आणि चौथा घटक आहे सेंटेन्स. मग आता ह्याच्या बाहेर आपलं ग्रामर जाणार नाही, म्हणजे इंग्रजी पेपर ह्याच्यातच कसा सामावून जातो ते एक लाईव्ह डेमो देतो. म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर प्रश्न हा फक्त आयडेंटिफाय द वर्ड्स याच्यावरती चालला जातो. वर्ड्स म्हणजे काय असणार आहे, शब्द, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्दाच्या जाती, म्हणजे पार्ट ऑफ स्पीच याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पहिली गोष्ट आहे वर्ड्स म्हणजे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच वर्ड्स असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले वर्ड्स आले तरी एकूण 8 प्रकारचे प्रश्न तयार होतात त्याच्यावरती वर्ड्स या घटकावरती. त्यानंतर आहे फ्रेजेस म्हणजे काय तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट फायनाइट वर्ब, म्हणजे
एक शब्दाचा समूह ज्यामध्ये फायनाईट वर्ब नसते, परंतु तो शब्दाचा समूह असतो, पण फायनाईट वर्ब त्यामध्ये आलेलं नसतंय, त्याला म्हणायचं फ्रेज. मग नेमकं फ्रेज कसं असतंय, मग त्याच्यामध्ये फायनाईट वर्ब कोणता असतंय, त्या फायनाईट वर्ब आले का नाही ते कसं ओळखायचं. फायनाईट आयडेंटिफाईड फायनाईट वर्ब म्हणून 2-3 वेळेस प्रश्न पडलेला आहे. आयडेंटिफाईड नॉन फायनाईट वर्ब म्हणून प्रश्न पडलेला आहे. आयडेंटिफाय द ट्रान्झिटिव्ह वर्ब असा प्रश्न पडलेला आहे, म्हणजे वर्बवरती डिपेंड आहे सगळं. मग ते वर्ब कसं सोडवायचं असेल तर वर्ड मध्ये एक पार्ट आहे आपला वर्ब. वर्ड मधला एक पार्ट कोणता, वर्ब. त्याच्यावरती सगळं ग्रामर फिरवून दाखवतो मी तुम्हाला. त्या वर्ड मध्ये काय बघायचंय, तर वर्ड मध्ये आपल्याला बघायचंय, वर्ड मध्ये फक्त आणि फक्त एक पार्ट बघायचे तर किती, 8. वर्ड म्हणजे किती असणार आहेत, 8 असणार आहेत. म्हणजे ते कोणते कोणते असणार आहेत, म्हणजेच आपल्या मराठी व्याकरणामधील शब्दाच्या जाती. वर्ड म्हणजे काय, शब्द, त्याच्या पार्ट किती आहेत तर शब्दाच्या जाती किती आहेत. वर्ड मध्ये आपल्याला 8 घटक बघायचे. तर पहिला घटक कोणता, दुसरा घटक कोणता, लक्षात ठेवायचे कसं. तर वर्ड मध्ये आपल्याला 8 घटक आहेत. 8 घटक लक्षात ठेवायचे. एक ट्रिक सांगतो तुम्हाला वर्ड संदर्भात. नॅप, एनएपी नॅप, फीएपी फॅप आणि सीआय. वर्ड मध्ये आपल्याला 8 घटक बघायचे. तर 8 घटकामध्ये आहेत नॅप एक, फॅप एक आणि सीआय एक. मग नॅप म्हणजे काय, नॅप म्हणजे त्या ठिकाणी नॅप एन पासून तयार होतो. वर्ड मधला पहिला वर्ड आहे नाउन. ये 2 आहे ती, मग ये आणि ये 2 ए आहेत. तर अगोदर कोणता येतो, म्हणजे त्या वाक्यामध्ये शब्दाच्या 8 जातीमध्ये पहिल्यांदा येतो ऍडजेक्टिव्ह म्हणून. पहिला ये म्हणजे ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर पी 2 आहेत, मग अगोदर कोणता येतो तर प्रोनाउन येतो. त्यानंतर फी एकच आहे, ते फी म्हणजे वर्ब आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे आहे, पूर्ण वाक्य शिकवपर्यंत तुम्हाला हे पूर्णपणे सर्व घटक यावरती डिपेंड आहेत, हे तुम्हाला दाखवून देतो. त्यानंतर ए आहे ऍडवर्ब, त्यानंतर पी आहे प्रिपोजिशन, त्यानंतर सी म्हणजे कंजक्शन, त्यानंतर आय म्हणजे इंटरजेक्शन. म्हणजेच आपल्याला वर्ड मध्ये काय बघायचंय, तर वर्ड मध्ये एकूण प्रकार बघायचे तर 8. मग ग्रामर इंग्रजी पेपर सेट होतो तो फक्त आणि फक्त ह्याच्यावरती सेट झालेला असतो. ह्याच्या बाहेर इंग्रजी पेपर जात नाही. कुठलाही प्रश्नपत्रिका काढा, त्यामध्ये एक तर वर्ड विचारतात, फ्रेज विचारतात, क्लॉज विचारतात किंवा सेंटेन्स विचारतात. मग वर्ड मध्ये विचारलं तर काय विचारू शकतात, तर पार्ट्स ऑफ स्पीच वर्ड मध्ये येतात. मग पार्ट्स ऑफ स्पीच किती, हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश ग्रामर, 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश ग्रामर. विच आर दे, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, त्यानंतर प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. आणि त्याला लक्षात कसं ठेवायचं, नॅप, फॅप आणि सीआय. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला नॅप, फॅप, सीआय 3 गट करून दिलेले आहेत. त्या नॅप मध्ये कोण कोण येते, एन म्हणजे नाउन, ए म्हणजे ऍडजेक्टिव्ह, पी म्हणजे प्रोनाउन, सी म्हणजे वर्ब, ए म्हणजे ऍडवर्ब, पी म्हणजे प्रिपोजिशन, सी म्हणजे कंजक्शन, आय म्हणजे इंटरजेक्शन. म्हणजे ह्या शब्दाच्या जाती आपण मराठी पण पाहिलेले आहेत. मग मराठीमध्ये ज्या घटकाचा अभ्यास करायचा त्या घटकामध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये पण करावा लागतो. मराठीतले आणि इंग्रजीतले जवळजवळ 70% सिलेबस मॅच करता येतो. आणि तो सिलेबस मॅच करून मी तुम्हाला देतो. ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांनी बिनधास्त इंग्रजीला बसायचं. तुमचं इंग्रजी इम्प्रुव्हमेंट करायची जिम्मेदारी माझी, तुमची भीती मारायची जिम्मेदारी माझी, तुमचे मार्क वाढवायची जिम्मेदारी माझी. आणि तुम्हाला इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क देऊन त्या इंग्रजीमध्ये वाचन आणि लिखाण करून द्यायची देखील जिम्मेदारी क्लासमध्ये तुम्हाला 3 महिन्यामध्ये कव्हर करून देण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला तर पहिल्यांदा वर्ड विचारला जातो. वर्ड मध्ये काय विचारलं जाणार आहे, तर पार्ट ऑफ स्पीच वरती विचारलं जाणार आहे. वर्ड म्हणजे शब्द आहेत, शब्दाच्या जाती किती आहेत, तर 8 मध्ये आयडेंटिफाय द वर्ड. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी वर्ड विचारलाय, समजा होम, मग होम हा वर्ड आहे. मग हे वर्ड कशाच कार्य करतंय, नाउनचं कार्य करतंय. परंतु शब्दाची जात ही त्याच्या स्वरूपावरून सांगायची नसते, म्हणजेच दिसण्यावरून सांगायची नसते, तर शब्दाची जात ही त्याच्या वाक्यातील त्याच्या कार्यावरून सांगायची असते. मग हे नमुना दाखवतो तुम्हाला. बघा आता इकडं मुंबई आहे समजा, मुंबई. मग हे शब्दाच्या जातीनुसार कोणती जात बसते, नाउनची बसते. परंतु हे शब्दाची जात दिसण्यानुसार नाउन आहे, परंतु हे शब्द ज्या वाक्यात कन्वर्ट झाला ही रिच्ड मुंबई. मग हे वाक्यातलं वर्ब आहे, हे वाक्यातलं नाउन होतं अगोदरचं, परंतु आता वाक्यानुसार मुंबई नाउन राहत नाही.
ते वाक्यामध्ये नामाचं कार्य करत नाही, ते वाक्यामध्ये ठिकाणाचं कार्य करतंय. ही रीच्ड मुंबई, तो मुंबईला पोहोचला, कुठे पोहोचला, मुंबईला कुठे आणि केव्हा, याची उत्तरे हे नाम नसतात. त्या वाक्यामध्ये ते ऍडव्हर्बचं कार्य करतंय. म्हणजे नाउन इन्क्लूड इन ऍडव्हर्ब बिकॉज ऑफ वर्ब. म्हणजे क्रियापदामुळे नामाचं कार्य करणारा शब्द क्रिया विशेषणाचं कार्य करायला लागला आणि कारण त्याला आहे वाक्यातलं क्रियापद. म्हणजे हे मुंबई सुरुवातीला फक्त नाउन होतं, परंतु वाक्यात त्याचं कार्य सांगितल्याच्या नंतर ते नाउन राहिलं नाही, तर ते ऍडव्हर्ब होतंय. म्हणजेच शब्दाची जात ही त्याच्या दिसण्यावरून किंवा स्वरूपावरून सांगायची नसते, तर शब्दाची जात ही त्याच्या वाक्यातील कार्य करण्यावरून सांगायची असते. म्हणजे शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो त्यावरून शब्दाची जात सांगायची असते. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई हा नाउन होता, परंतु वाक्यात त्याला वापर केला तर मुंबई हे नाउनचं काय झालं, ऍडव्हर्ब झालं. म्हणजे त्याला तुम्हाला उदाहरण दिलं की बाबा शब्दाची जात ही शब्दाच्या स्वरूपावरून किंवा दिसण्यावरून सांगायची नाही, तर शब्दाची जात ही त्याच्या कार्यावरून सांगायची. म्हणून इंग्रजी व्याकरण किंवा मराठी व्याकरण हे शिकत असताना फॉर्म नुसार शिकायचं नाही, म्हणजे दिसण्यानुसार शिकायचं नाही. तर इंग्रजी व्याकरण जर तुम्ही फंक्शन नुसार शिकला तर फंक्शन नुसार शिकल्याच्या नंतर तुमचं इंग्रजी व्याकरणामध्ये कुठल्याही घटकामध्ये भीती राहणार नाही. मग वाक्य वाचल्याच्या नंतर आपण त्याला फॉर्म नुसार बघतात, स्वरूपानुसार बघतात. स्वरूपानुसार इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न सुटत नसतात, तर फंक्शन नुसार प्रश्न सुटत असतात. फंक्शन वाक्यातलं काय करतंय, ते वर्ड वाक्यामध्ये कोणतं फंक्शन करतंय, कोणतं कार्य करतंय हे जर ओळखता आलं तर त्यामध्ये तुम्हाला एकही मार्क जाणार नाही. आयडेंटिफाय द वर्ड्स म्हणलं तर ऍडव्हर्ब. आणि नुसतं मुंबई वाचणार ते ऍडव्हर्ब वाचणारच नाही का, मुंबई हे नाउन आहे, नाउन मधलं कोणतं प्रॉपर नाउन, अॅक्युरेटली ते उत्तर लिहितंय आणि बाहेर पडतंय. परंतु ते वाक्यामध्ये कार्य कशाचं करतंय, तर ते वाक्यामध्ये कार्यावरून शब्दाची जात सांगायची असते. म्हणजे वाक्य रूपांतर झाल्याच्या नंतर वाक्यातील जे शब्द असतात ते शब्दाचं जे काय जात सांगायचे, म्हणजे ती जात त्याच्या दिसण्यावरून सांगायची नाही, तर वाक्यामध्ये तो शब्द कोणतं फंक्शन करतो त्या फंक्शन नुसार शब्दाची जात सांगायची. ह्या वाक्यामध्ये हे शब्द फंक्शनचं त्याचं फंक्शन आहे ठिकाण दाखवायचं, आणि ठिकाण दाखवण्याचं फंक्शन करणारा शब्द हा ऍडव्हर्ब म्हणून ओळखला जातो. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये क्रियाविशेषण. येते लक्षामध्ये. त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मुंबई हे नाउन न राहता ऍडव्हर्ब होते. म्हणजे तुम्हाला वर्ड मध्ये प्रश्न विचारला तर ह्या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत. वर्ड मध्ये कोणत्या वाक्यामध्ये कुठलंही वाक्य टाकतील, नाउन कोणता आहे, ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, प्रोनाउन कोणता आहे, वर्ब कोणता आहे, ऍडव्हर्ब कोणता आहे, ह्या पद्धतीचे प्रश्न असतात. म्हणजे आयडेंटिफाय द वर्ड. म्हणजे ह्या वर्ड वरती प्रश्न विचारला तर ह्या पद्धतीत येणार आयडेंटिफाय द वर्ड. ह्याच्या बाहेर जाणार नाही. वर्ड प्रश्न आला तर त्याला किती ऑप्शन असणार आहे, ती 4 ऑप्शन असणार आहे. ती वर्ड शब्दाच्या जाती किती, 8. म्हणजे प्रश्न विचारला तर ह्या 8 पैकी विचारला जाणार. वर्डवरती प्रश्न विचारला तर 8 पैकी विचारला जाणार. आणि त्यामध्ये परीक्षेमध्ये ऑप्शन असतात 4. म्हणजे ह्या 8च्या 8 ऑप्शन नसतात, तिथं 4च ऑप्शन असणार. म्हणजे वर्ड एकूण किती आहेत, 8 आहेत. वर्डवरती प्रश्न विचारला तर किती पैकी उत्तर असणार आहे, 8 पैकी. पण परीक्षेमध्ये किती विचारलं आहे, 4 पैकी. मग त्यामध्ये वर्ड नेमकं फंक्शन त्याचं काय, कोणता वर्ड कोणतं फंक्शन करतो आणि केव्हा करतो हे सर्व डिपेंड आहे वर्डवरती. मग ते वर्डचं फंक्शन आपल्याला सांगायचं असेल तर ते वर्डचं फंक्शन कळाल्याच्या नंतर 8 पैकीच आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे आपलं वर्ड कळाल्याच्या नंतर वर्डवरती डिपेंड असते. नंतर फ्रेज, नंतर काय असते, फ्रेज. मग फ्रेजेस म्हणजे काय, फ्रेजेस कशाला म्हणायचं, तर फ्रेजेस म्हणजे काय असते, तर ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दाचा समूह विदाउट फायनाइट वर्ब. विदाउट फायनाइट वर्ब म्हणजे फायनाइट वर्ब म्हणजे काय असते, तर विदाउट फायनाइट वर्ब म्हणजे फायनाइट वर्ब शिवाय आलेला शब्दाचा समूह म्हणजे फ्रेज असतो. फायनाइट वर्ब शिवाय आलेला शब्दाचा समूह म्हणजे वर्ब असतो. म्हणजेच अ ब्रेव गर्ल, समजा ब्रेव गर्ल, ठीक आहे, गर्ल, अ ब्रेव गर्ल. या ठिकाणी शब्दाचा समूह आहे. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट फायनाइट वर्ब इट्स कॉल्ड अ फ्रेज. मग शब्दाचा समूह असला पाहिजे आणि शब्दाचा समूह येऊन त्यामध्ये तो समूह आला पाहिजे, परंतु फायनाइट वर्ब घेऊन आला नाही पाहिजे. म्हणजे विदाउट फायनाइट वर्ब त्याला त्या शब्दाच्या समूहाला फ्रेज म्हणायचं.
मग फ्रेज म्हणजे काय तर विदाऊट फायनाइट वर्ब सोबत जे शब्द समूह येतात, विदाऊट फायनाइट म्हणजे फायनाइट वर्ब न येता ज्या शब्द समूह येतो त्याला फ्रेज म्हणायचं. आता ह्याला कनेक्ट असणारा आहे हा घटक क्लॉज. नेमकं क्लॉज म्हणजे काय असते तर हॅव्हिंग अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाइट वर्ब म्हणजे शब्दाचा समूह आहे परंतु फायनाइट वर्ब सोबत आलेला आहे त्या शब्दाच्या समूहाला म्हणायचं क्लॉज. म्हणजे सी इज किंवा हेच वाक्य करू देतो तुम्हाला. अ गर्ल इज ब्रेव किंवा व्हेरी ब्रेव लिहिलं तरी चालतो. अ गर्ल इज व्हेरी ब्रेव. या ठिकाणी तिथं वर्ब आलंय ह्या वाक्यात वर्ब नाही म्हणजे वर्ब शिवाय जो शब्दाचा समूह येतो तो फ्रेज म्हणून ओळखला जातो आणि वर्ब सहित जो शब्दाचा समूह येतो त्याला क्लॉज म्हणून ओळखलं जाते. म्हणजेच ह्याच्या बाहेर आता प्रश्न विचारायचा असेल तर अगोदर फ्रेज म्हणजे काय क्लॉज म्हणजे काय कळायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता फ्रेजवरती प्रश्न कसा विचारला जातो मग आता बघा यावरती अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट फायनाइट वर्ब इज कॉल्ड अ फ्रेज आणि अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाइट वर्ब इज कॉल्ड अ क्लॉज. मग आता प्रश्न त्यांचा असतो आयडेंटिफाय द फ्रेज. आयडेंटिफाय द फ्रेज. मग फ्रेज म्हणजे काय किंवा आयडेंटिफाय द फ्रेज ओळखायची कशी, फ्रेज कशी ओळखायची, फ्रेज किती असतात आणि प्रश्न बनला तर किती पैकी तयार होतो तर एकूण फ्रेज आहेत 6. किती 6? एकूण फ्रेज किती आहे त्या 6. म्हणजे फ्रेज वरती प्रश्न आला तर त्या 6 पैकीच एक असणार आहे. मग त्या फ्रेज कोणत्या याच्या आणि त्या ओळखायच्या काय प्रत्येकाच्या खुणाच्या त्या खुणावरती ट्रिकवरती तुम्ही डायरेक्टली उत्तर ऑब्झर्वेशन काढू शकता. तर यामध्ये तुमचं नॉलेज थोडंही वापरलं नाही तरी चालणार आहे. ऑब्झर्वेशन फक्त तेवढं स्ट्रॉंग पाहिजे आणि ऑब्झर्वेशन करायचं कशाचं तर त्या ट्रिक ज्या सांगणार आहे त्या ट्रिकचं ऑब्झर्वेशन करायचं. तुमचं फ्रेजवरचा काही प्रश्न चुकणार नाही. जेणेकरून फ्रेजवरती प्रश्न विचारला तर तो फक्त आणि फक्त 6 घटकावरती विचारला जातो. म्हणजे 6 फ्रेज आहे त्या 6 फ्रेजला आपल्याला कन्वर्ट करायचं प्रश्नाच्या रूपामध्ये आणि प्रश्नाच्या रूपामध्ये कन्वर्ट करून ती माहिती आपल्याला क्लिअर करून घ्यायची. म्हणून फ्रेज वरती प्रश्न आला तर किती मध्ये येणार आहे 6 वरती येणार. मग कोणत्या कोणत्या फ्रेज आहे त्यावर बनवत्या तर पहिले आहे नाउन फ्रेज, दुसरे आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, नाउन फ्रेज, दुसरी आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, तिसरी आहे वर्ब फ्रेज, चौथी आहे ऍडवर्ब फ्रेज, पाचवी आहे प्रिपोजिशनल फ्रेज आणि 6वी आहे जेनेटिव्ह फ्रेज. म्हणजे पहिली कोणती नाउन फ्रेज, दुसरी आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, तिसरी आहे वर्ब फ्रेज, चौथी आहे ऍडवर्ब फ्रेज, पाचवी आहे प्रिपोजिशनल फ्रेज आणि 6वी आहे जेनेटिव्ह फ्रेज. म्हणजे फ्रेज वरती प्रश्न आला तर 6 पैकी एक उत्तर असणार. मग परीक्षेमध्ये 6च्या 6 येत नसतात, परीक्षेमध्ये जातात 4 ऑप्शन पैकी एक निवडायचंय. तर फ्रेज ओळखायच्या खुणा तुम्हाला 6च्या 6 फ्रेजच्या खुणा सांगणार ज्याचा ट्रिकचा वापर करायचा, फक्त ऑब्झर्वेशन करायचं आणि उत्तर बाहेर काढायचं. संपलं. ह्याच्यामध्ये तुमचा उत्तर चुकणार नाही. वर्ड मध्ये प्रश्न आला तर त्याचं उत्तर चुकणार नाही, फ्रेज मध्ये प्रश्न आला तर त्याचं पण उत्तर चुकणार नाही. ह्याची पण ट्रिक तुम्हाला देणार आहे. या 6 फ्रेज असतात कशा आणि आहेत कोणत्या ह्या तुम्हाला आता सांगितलं. त्या असतात कशा किंवा ओळखायच्या कशा तर त्या लेक्चरमध्ये ज्या लिंक आहे हे लिंक डायरेक्टली शिकता येत नसते. ह्याला एक पार्ट अगोदर शिकावा लागतो जेणेकरून तुम्हाला हा पार्ट नंतर कळतो. म्हणजे एकावर डिपेंड असणारे घटक आहेत ते घटक एक 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 आपल्याला पाहिजे. मग याच्यामध्ये फ्रेज बघायचं तर फ्रेज असतात 6. पहिले आहे नाउन फ्रेज, दुसरे आहे ऍडवर्ब फ्रेज, तिसरे आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, वर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज आणि जेनेटिव्ह फ्रेज. 6 फ्रेज आहेत. मग फ्रेज कशाला म्हणायचं हे तुम्हाला आता सांगितलंय. ग्रुप ऑफ वर्ड विदाउट फायनाइट वर्ब याला म्हणायचं फ्रेज आणि ग्रुप ऑफ वर्ड हॅव्हिंग फायनाइट वर्ब याला म्हणायचं क्लॉज. म्हणजे शब्दाचा समूह फायनाइट वर्ब शिवाय आला तर फ्रेज असते आणि शब्दाचा समूह फायनाइट वर्ब सोबत आला तर त्याला म्हणायचं क्लॉज. आता तुम्ही म्हणता की फायनाइट आणि हे काय तर फायनाइट वर्ब याच्यावरती कमीत कमी 12 वेळेस प्रश्न आलेला आहे या 5 वर्षामध्ये. आयडेंटिफाय द फायनाइट वर्ब. मग आयडेंटिफाय द फायनाइट वर्ब म्हणजे वर्ब हा घटका तुम्हाला व्यवस्थित डिटेल बघावा लागतो. त्यानंतर तुम्हाला वर्ब कळाल्याच्या नंतर काय काय डिपेंड आहे ते तुम्हाला कळून जाणार. फायनाइट वर्ब म्हणजे काय असतं ते वर्ब मध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर येतो आपला घटक दुसरा क्लॉज. म्हणजेच वर्ड कळाला तर फ्रेज कळती, फ्रेज कळाला तर क्लॉज करतो. क्लॉज मध्ये नेमकं काय असणार आहे तर फ्रेजच रूपांतर क्लॉज मध्ये होतं. फक्त फ्रेज मध्ये फायनाइट वर्ब नसतं, क्लॉज मध्ये फायनाइट वर्ब असतं. फायनाइट वर्ब काढलं की फ्रेज आणि फायनाइट वर्ब टाकलं की क्लॉज बनला. मग क्लॉज वरती प्रश्न आला तर क्लॉज किती तेवढंच बघायचं. क्लॉज आहेत 2. एक आहे मेन क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज.
मग आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यावरती प्रश्न आला तर ह्या दोघांपैकीच एक उत्तर असणार आहे, बरोबर. परंतु परीक्षेमध्ये मेन क्लॉज वरती प्रश्न येत नसतात, कारण मेन क्लॉजचा प्रकार पडत नाही. तर मेन क्लॉज ओळखायला जड नसतो, अवघड नसतो, त्यामुळे प्रश्न बनवताना ते मेन क्लॉज वरती बनवत नसतात. तरी पण मेन क्लॉज कसा ओळखायचा ते कोण आहे ते सांगू देणार आहे. येतं लक्षात? माईक प्लीज बंद करा, माईक बंद करा. आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रश्न बनवला तर प्रश्न कशावर बनणार आहे? सबऑर्डिनेट क्लॉज वरती बनणार आहे. मग आता प्रश्न क्लॉज वरती आले तर दोन पद्धतीमध्ये विचारले जाऊ शकतात. एक आहे मेन क्लॉज वरती विचारला तर विचारू शकतात, किंवा दुसरा जो घटक आहे तो घटक आहे सबऑर्डिनेट क्लॉज वरती विचारला जाऊ शकतो. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज वरती जर प्रश्न विचारला तर सबऑर्डिनेट क्लॉज वरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असण्याचं कारण आहे की सबऑर्डिनेटिंग क्लॉज यावरती प्रश्न विचारला जातो, कारण मेन क्लॉजचा प्रकार नाही पण सब क्लॉजचा प्रकार आहे. सब क्लॉजचे प्रकार किती बाबांनो? तर सब क्लॉजचे प्रकार 3: नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. म्हणजे प्रश्न विचारायचा जास्त चान्स त्यांनी आहे सबऑर्डिनेटिंग क्लॉज मध्ये. मग सबऑर्डिनेटिंग क्लॉज मध्ये किती घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर क्लॉज वरती प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं किती पैकी असणार होती? 3 पैकी. का? कारण मेन क्लॉजचा प्रकार नाही तर सब क्लॉजचा प्रकार आहे. तर सब क्लॉजचा प्रकार मध्ये पहिला प्रकार आहे नाउन क्लॉज, दुसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज. मग ह्याच्यावरती क्लॉज वरती प्रश्न विचारला तर 3 पैकी एक उत्तर असणार आहे. येत्या लक्षामध्ये ऑप्शन 4 असतात, 3 पैकी एक त्यांनी द्यावं लागतं आणि 3 पैकी एक आपलं उत्तर असतं. मग याच्यामध्ये नाउन क्लॉज मध्ये आणखी प्रकार पडतात, ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये प्रकार पडतात आणि ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये प्रकार पडतात. प्रत्येक क्लॉज ओळखायचा कसा? साध्या साध्या गोष्टीच्या ट्रिक आहेत. त्या ट्रिकचा वापर करायचा असेल तर तुम्हाला पाठीमागून जेवढं शिकवत आलेलं आहे, बेसिक पासून जेवढं शिकवणार आहे त्या गोष्टीवरती फोकस करणं आवश्यकच आहे, जेणेकरून तुमचा क्लॉज पर्यंत कुठलीही अडचण येणार नाही. मग क्लॉज वरती प्रश्न आला तर 2 पर्यायापैकी एक उत्तर असणार आहे. मग मेन क्लॉज वरती पर्याय नसतात. मेन क्लॉज तुम्हाला पर्यायामध्ये दिला जात नाही. न देण्याचं कारण मेन क्लॉज ओळखायची खूप साधी खूण आहे. मेन क्लॉज लगेच सापडतो, त्यामध्ये अवघड विचारलं जात नाही. त्याचा प्रकार नाहीत म्हणून मेन क्लॉज वर प्रश्न नसतो. विचारला प्रश्न क्लॉज वरचा तर कशावरती विचारला जाईल? सबऑर्डिनेटिंग क्लॉज वरती विचारला जातो. आणि सबऑर्डिनेटिंग क्लॉज वरती प्रश्न विचारला तर किती ऑप्शन असतील? 3 पैकी एक उत्तर असणार आहे. 3 उत्तरापैकी एक उत्तर म्हणजे 3 कोणतं पर्याय असणार? एक असेल नाउन क्लॉज, दुसरा असेल ऍडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा असेल ऍडव्हर्ब क्लॉज. ह्याच्या बाहेर क्लॉज जात नाही. ह्याच्यानंतर आपला जो घटक असतो तो असतो क्लॉज वरती डिपेंड असणारा सेंटेन्स. क्लॉज वरती डिपेंड असणारा सेंटेन्स हा घटक आहे. मग सेंटेन्स नेमकं कशाला म्हणायचं? म्हणजेच वाक्य कशाला म्हणायचं? त्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य म्हणतो. म्हणजे अर्थपूर्ण म्हणजे काय? त्यामध्ये क्रियापद आलेलं पाहिजे, त्याला अर्थपूर्ण म्हणायचं. त्याच्याच अर्थपूर्ण शब्दाचा समूह तो वाक्यामध्ये रूपांतर होतो. त्याच पद्धतीमध्ये सेंटेन्स आपल्याला इंग्रजीमध्ये पण पाहायचंय. इंग्रजीमध्ये सेंटेन्स पाहत असताना आपली सेंटेन्सचे किती प्रकार, एकूण सेंटेन्स किती आहेत हे माहित पाहिजे. सेंटेन्सचे मुख्य 2 प्रकार आहेत. वाक्याच्या अर्थानुसार वाक्याचे 4 प्रकार आणि वाक्याच्या क्लॉज नुसार म्हणजे अकॉर्डिंग ऑफ क्लॉज सेंटेन्सचे 4 प्रकार. म्हणजे वाक्य सेंटेन्सच्या अर्थानुसार 4 प्रकार कोणते पडतात? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स, त्यानंतर आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला 8 घटक बघायचे. तर अर्थानुसार वाक्याच्या अर्थानुसार 4 प्रकार पडतात: असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. असे 4 प्रकार आपल्याला बघायचे. आणि क्लॉज नुसार 4 प्रकार पडतात सेंटेन्सचे. तर क्लॉज नुसार 4 प्रकार कोणते? सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे 4 प्रकार. म्हणजे सेंटेन्स मध्ये जर प्रश्न विचारला तर तुम्हाला 8 पैकी एक ऑप्शन तुम्हाला द्यावा लागतो. 8 पैकी दुसरा 8 सोडून दुसरा कुठलाही ऑप्शन त्यांना देता येत नाही. म्हणजे सेंटेन्स समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 8 पैकी एक प्रश्न विचारला जातो आणि 8 वरती त्याचं उत्तर देता येते. मग त्यानंतर आपलं डिपेंड असते ट्रान्सफर ऑफ सेंटेन्स. ट्रान्सफर ऑफ सेंटेन्स म्हणजे सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स करा, कॉम्प्लेक्स कंपाऊंड करा, कंपाऊंड कॉम्प्लेक्स कंपाऊंड करा, किंवा असर्टिव्हचं अफर्मेटिव्ह करा, अफर्मेटिव्हचं एक्सक्लेमेटरी करा, एक्सक्लेमेटरीचं इंट्रोगेटिव्ह करा. ह्या पद्धतीमध्ये ट्रान्सफर करा. आणि एवढं झालं की आपलं ग्रामर संपलं. मग ह्याच्यावरती आपलं पूर्ण ग्रामर आहे. ग्रामर मध्ये नेमकं काय बघायचं तर एवढं जर समजून घेतलं ना तर ह्याच्यामध्ये जे भाग येणार आहेत ते भाग आपण सेपरेटली वर्ड चालू केल्याच्या नंतर वर्ड मध्ये जे भाग येतात त्याच्यावरती डिपेंड असणार प्रश्न कसे असतात, आतापर्यंत पडलेले प्रश्न कोणते आणि आता पडू शकतील कसे त्यावरती ह्याच्यामध्ये चर्चा होणार आहे.
फ्रेज चालू झाल्याच्या नंतर फ्रेजचे प्रकार किती, फ्रेजवरती प्रश्न किती पडलेत आणि फ्रेजवरती कसे पडू शकतात, कसे तयार होतात आणि ते उत्तर काढायची कमीत कमी वेळेमध्ये कशी काढायची त्याचा ट्रिक तिथं देणार आहे. त्यानंतर क्लॉजवरती कसे प्रश्न पडतात, कसे पडू शकतात आणि यावरती पडलेले प्रश्न कसे आहेत त्याची उत्तरं साध्या पद्धतीमध्ये 30 सेकंदात किंवा 36 सेकंदाच्या आत म्हणजे 15 ते 20 सेकंदामध्ये कशी काढायची त्याचा ट्रिक तुम्हाला देणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला अगोदर तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 दिवस फक्त आणि फक्त बेसिक शिकावं लागणार आहे. त्यावेळेस तुम्हाला 10 ते 15 सेकंदाच्या आत उत्तरं निघणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला गरज आहे फक्त आणि फक्त अगोदर बेसिक शिकायची, ज्यामध्ये खूप काही महत्वाच्या गोष्टी लपलेल्या असतात. त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी कामाला येणार होते. मग त्यानंतर तुम्ही सरळ सेवाचा कुठलाही पेपर घ्या किंवा एमपीसीचा घ्या, तुम्ही डायरेक्टली त्या क्वेश्चन पेपर मधलं उत्तर काढणार. उत्तर कसं आलं काहीच कळणार नाही, वाक्याचा अर्थ नाही कळणार, पण उत्तर निघणार तुमचं का, फक्त तुमचं बेसिक फक्त झालेलं असणार आणि बेसिकचा अप्लाय करायची तुमची सवय वाढवली पाहिजे. म्हणून त्यानंतर तुमचं उत्तर करणार. वाक्य काय सांगतं अर्थ बी नाही कळणार कधी कधी तुम्हाला, वाक्याचा अर्थ पण व्यवस्थित काढता येणार नाही, तरी पण तुमचं उत्तर निघणार आहे. फक्त आणि फक्त बेसिक हा त्याला कारणीभूत असणार आहे आणि बेसिकला कारणीभूत आहे उत्तर काढायसाठी तुम्ही केलेली प्रॅक्टिस म्हणजे त्या बेसिकचं अप्लाय. अप्लिकेशन केल्याशिवाय तुमचा सराव होणार नाही. या गोष्टीवरती अवलंबून सगळ्या गोष्टी आपलं पूर्ण ग्रामर असणार आहे. एवढंच ग्रामर आहे, तर काही नाही आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार ग्रामर. वर्ड आहे, फ्रेज आहे, क्लॉज आहे, सेंटेन्स आहे, संपलं. आणि ह्या सगळ्यांचा प्रमुख जो असतो तो वाक्यातला वर्ब असतो. म्हणजेच मराठीमध्ये एक वाक्यरचना बघा, वाक्यरूपी कुटुंबाचा प्रमुख म्हणजे क्रियापद असते. वाक्यरूपी कुटुंबाचा प्रमुख म्हणजे कोण असते, क्रियापद. आणि ह्या सगळ्यांचा प्रमुख म्हणजे वर्ब आहे. आणि वर्ब कळाला तर हे सगळं कळणार आहे. आणि वर्ब कळण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी करणंच गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यानंतर एक आपला दुसरा घटक येतो, त्यामध्ये क्लॉज एलिमेंट्स म्हणून एक टॉपिक असतो. क्लॉज एलिमेंट्स म्हणजे क्लॉज वाक्याचे भाग कोण कोण असते, वाक्य बनण्यासाठी काय काय आवश्यक असते, ते वाक्य बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीला क्लॉज एलिमेंट्स म्हणायचं. म्हणजे सेंटेन्स मध्ये काय काय दिसतंय त्या क्लॉज एलिमेंट्स असतात. ते क्लॉज एलिमेंट्स कोणत्या, तर एकूण क्लॉज एलिमेंट्स आहेत त्या 5. म्हणजे सेंटेन्स बनतंय कसं, तर ते सेंटेन्स बनण्यासाठी ह्या सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित करायचा असेल तर सगळा अभ्यास अवलंबून आहे फक्त आणि फक्त एका घटकावरती, वर्ब. म्हणजे वाक्यामध्ये वर्ब असेल तर वाक्य काय सांगतंय याचा अर्थ आपण काढू शकतो. वाक्यामध्ये वर्ब असेल तर वाक्य कोणत्या काळात आहे हा अर्थ काढू शकतो. वाक्यामध्ये वर्ब असेल तर वाक्य कोणत्या पॅसिव्ह वॉइस आहे का ऍक्टिव्ह वॉइस आहे हे काढू शकतो. पॅसिव्ह वॉइस असेल तर त्याचा ऍक्टिव्ह वॉइस बनवू शकतो, ऍक्टिव्ह वॉइस असेल तर पॅसिव्ह वॉइस बनवू शकतो. वाक्यामध्ये वर्ब असेल तर ते क्लॉज मध्ये कसं कन्वर्ट करता येतं ते करू शकतो. वाक्यामध्ये वर्ब असेल तर त्याचा वाक्याचा सेंटेन्स, वाक्याचा प्रकार कोणता आहे ते काढू शकतो. वाक्यामध्ये वर्ब असेल तर असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं ते करू शकतो. इम्पेरेटिव्ह असर्टिव्ह कसं करायचं ते करू शकतो. त्यानंतर सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं करायचं ते पण करू शकणार आहोत. त्यानंतर कंपाऊंडचं सिंपल कसं करायचं ते पण करू शकणार. सगळा बेस कशावरती डिपेंड आहे, वर्ब. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरती परिणाम किंवा प्रभाव टाकणारा घटक आहे वाक्यातला क्रियापद. मराठीमध्ये एक सेपरेटली ओळ असते, एका मार्कासाठी विचारली जाते. वाक्यरूपी कुटुंबाचा प्रमुख टिंबटिंब याला म्हणले जाते किंवा मानले जाते. तर वाक्यरूपी कुटुंबाचा प्रमुख हे क्रियापद असते, त्या वाक्याचं कोण असतं, क्रियापदाला मानलं जाते. त्याच पद्धतीमध्ये तिथला 60-70% मराठी व्याकरणाचा भाग आणि इंग्रजी व्याकरणाचा भाग यांची जोड तुम्हाला लावून देतो. मराठी व्याकरण ज्याला सोपं वाटतं त्याची भीती 10 दिवसात मरणार आहे. इंग्रजी व्याकरणातली तुम्हाला त्याचा पण गॅरंटी देऊन टाकतो. आता मग ह्या घटकावरती डिपेंड असणार क्लॉज एलिमेंट्स. म्हणजे क्लॉज एलिमेंट्स, हाऊ मेनी क्लॉज एलिमेंट्स इन द इंग्लिश ग्रामर. आता 1 मार्काला प्रश्न होता, हाऊ मेनी एलिमेंट्स इन द क्लॉज इन इंग्लिश ग्रामर. म्हणजे क्लॉजचे एलिमेंट्स किती आहेत किंवा कोणते आहेत, तर ते आहेत 5. म्हणजे सेंटेन्स, वाक्यामध्ये सेंटेन्स बनण्यासाठी किती घटक आवश्यक पाहिजेत, 5. मग ते घटक कोणते कोणते, तर त्यातला पहिला घटक आहे सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वाक्य बनवायचं असेल तर वाक्यात पहिल्यांदा पाहिजे सब्जेक्ट, त्यानंतर पाहिजे वर्ब आणि त्यानंतर पाहिजे म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट आला, वर्ब आला. ह्या 2 गोष्टी कॉमन आहेत. या 2 गोष्टीवरती अवलंबून असणारे घटक कोणकोणते, हाऊ मेनी एलिमेंट्स इन द इंग्लिश ग्रामर. तर क्लॉजचे एलिमेंट किती आहेत, 5 आहेत. त्यातला पहिला घटक आहे सब्जेक्ट कंपल्सरी, वर्ब कंपल्सरी. आणि त्यानंतर कंपल्सरी नसला म्हणजे हे घटक नसले तरी चालतात, परंतु
ते वाक्यामध्ये येतात. मग ते एलिमेंट किती आहेत तर 5 आहेत. तर 1 2 तिसरा एलिमेंट आहे ऑब्जेक्ट, म्हणजे वाक्यातलं कर्म. आपण मराठीमध्ये जे कर्म म्हणतो ते इंग्रजीमध्ये ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर चौथा घटक आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे मराठीमध्ये आपण जे पूरक म्हणतो, पूरक, आधारपूरक, विधीपूरक, उद्देशपूरक, विधेयपूरक, विधीपूरक, हे जे पूरक आहेत का त्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्लिमेंट म्हणायचं. इंग्रजीतलं ते काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट असणार आहे. आणि त्यानंतर नंतरचा घटक आहे ऍडव्हर्बियल. मग ऍडव्हर्बियल म्हणजे काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असणार आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय असणार आहे, वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कधी येतो, वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट कधी येतो, वाक्यामध्ये ऍडव्हर्बियल कधी येतो, आणि ते कधी यायला पाहिजे, कुणाच्या स्वरूपानुसार येते, तर ते फक्त आणि फक्त व्हर्बच्या स्वरूपानुसार येते. म्हणजे वाक्यामध्ये सगळीकडे ऑब्जेक्टच येते असं नाही, वाक्यामध्ये सगळीकडे कॉम्प्लिमेंटच येते असं नाही, वाक्यामध्ये सगळं ऍडव्हर्बियलच येते असं नाही. तर वाक्यामध्ये काय यायला पाहिजे हे डिपेंड करणारं किंवा हे सांगणारं जे कुणावरती डिपेंड आहे, वाक्यामध्ये काय यायला पाहिजे हे डिपेंड आहे फक्त आणि फक्त वाक्यातलं व्हर्बवरती. मग कोणतं व्हर्ब आल्याच्या नंतर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येते, कोणतं व्हर्ब आल्याच्या नंतर वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट येते, कोणतं व्हर्ब वाक्यामध्ये आल्याच्या नंतर वाक्यामध्ये ऍडव्हर्बियल येते, मग हे कशावर डिपेंड आहे, वाक्यामध्ये येणाऱ्या व्हर्बवरती डिपेंड आहे. म्हणजेच व्हर्ब कोणतं आलं पाहिजे त्याच्यानंतर काय येतंय हे सांगायचं असेल तर तुम्हाला अगोदर आयडेंटिफाय द व्हर्ब हे प्रकार आपल्याला पूर्णपणे बघणं गरजेचं आहे. टाईप ऑफ द व्हर्ब हा प्रकार बघणं गरजेचं आहे. म्हणजे क्रियापदाचे पुन्हा प्रकार बघणं गरजेचं आहे. का, कारण क्रियापदावरती डिपेंड आहे. क्रियापदानंतर ऑब्जेक्ट यायला पाहिजे, कोणत्या क्रियापदानंतर कॉम्प्लिमेंट येते आणि कोणत्या क्रियापदाच्या रूपानंतर ऍडव्हर्बियल येते. आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न असतो आयडेंटिफाय द कॉम्प्लिमेंट इन द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे कॉम्प्लिमेंट हो का, वाक्यातलं कॉम्प्लिमेंट कोणतं आहे, तुम्हाला त्या वाक्यातलं क्रियापद कॉम्प्लिमेंट कधी येत आहे, क्रियापद कोणतं आहे हे फिक्स असल्याच्या नंतरच कॉम्प्लिमेंट येत आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट यायचं असेल तर इथलं क्रियापद त्याचा जोडीलाच पाहिजे. जर वाक्यातल्या क्रियापदानंतर ऑब्जेक्ट यायचं असेल तर ऑब्जेक्टसाठी जे क्रियापदाचं रूप पाहिजे ते यायला पाहिजे. आणि वाक्यामध्ये व्हर्ब नंतर जर ऍडव्हर्बियल यायचं असेल तर ऍडव्हर्बियल येण्यासाठी वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते त्यांची जोडीच असली पाहिजे, अन्यत्र कोणतीही जोडी कोणासोबत येत नाही. म्हणजे वाक्यामध्ये व्हर्बवरती डिपेंड आहे, ऑब्जेक्ट यायला पाहिजे, कॉम्प्लिमेंट यायला पाहिजे, ऍडव्हर्बियल यायला पाहिजे. मग प्रश्न असतो आयडेंटिफाय द कॉम्प्लिमेंट ऑफ द इन द सेंटेन्स, तो येईल, किंवा आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स, किंवा आयडेंटिफाय द ऍडव्हर्बियल इन द सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला अधोरेखित केलं जातंय आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच किंवा आयडेंटिफाय द वर्ड्स ऑफ इन द अंडरलाईन सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टला अंडरलाईन केली तर ऑब्जेक्ट उत्तर येण्यासाठी इथं वर्ब कोणता पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्ट कधी यायला पाहिजे, कॉम्प्लिमेंट कधी यायला पाहिजे आणि ऍडव्हर्बियल कधी यायला पाहिजे हे सर्व डिपेंड आहे वाक्यामध्ये येणाऱ्या व्हर्बवरती. आणि ह्याला म्हणायचं क्लॉज एलिमेंट. म्हणजे वाक्यरूपी कसं बनतंय, वाक्य कसं बनवायचं, ते वाक्य बनवण्यासाठी घटक कोणते आहेत, एलिमेंट म्हणजे घटक असतात. कोणकोणते घटक आहेत तर पहिला आहे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, दुसरा आहे व्हर्ब म्हणजे क्रियापद, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक, आणि त्यानंतर ऍडव्हर्बियल म्हणजे ऍडव्हर्बियलचं कार्य करणारा, ऍडव्हर्बचं कार्य करणारा ऍडव्हर्बियल असतं ते. म्हणजे ह्या घटकावरती आपलं वाक्य बनत असते. ह्याला सब्जेक्ट आणि व्हर्ब अग्रीमेंट म्हणायचं. सब्जेक्ट व्हर्ब सब्जेक्ट कोणता आला तर व्हर्ब कोणता यायला पाहिजे, व्हर्ब कोणता आला तर ऑब्जेक्ट कोणतं येते, कॉम्प्लिमेंट कधी येते आणि ऍडव्हर्बियल कधी येते हे व्हर्ब कोणते. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर एलिमेंट्स ऑफ द क्लॉज ह्या पद्धतीमध्ये पाहिजे. मग आता ऑब्जेक्ट कधी येते, व्हर्ब आला म्हणजे ऑब्जेक्टच येते का सगळीकडे, नाही. कॉम्प्लिमेंटच येते का व्हर्ब सोबत कंटिन्यू, नाही. ऍडव्हर्बियलच येते का व्हर्ब सोबत कंटिन्यू, नाही. मग व्हर्ब आल्याच्या नंतर ह्या तिघापैकी एक जण येतं एवढं नक्की. परंतु व्हर्ब कोणता असताना कॉम्प्लिमेंट येतं, ऑब्जेक्ट येते, व्हर्ब कोणता असताना कॉम्प्लिमेंट येते आणि व्हर्ब कोणता असताना ऍडव्हर्बियल येते हे जर बघायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे व्हर्ब किती प्रकारचे आहेत ते. त्यासाठी आवश्यक आहे व्हर्ब. मग व्हर्ब किती प्रकारचे, तर व्हर्बचा मुख्य प्रकार दोन, ट्रान्सिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्सिटिव्ह वर्ब. म्हणजे कर्म आणि सकर्म क्रियापद आणि अकर्म क्रियापद. त्यानंतरच्या व्हर्बचे आणखी प्रकार पडतात, त्या फायनाइट वर्ब, नॉन फायनाइट वर्ब. व्हर्बचे मुख्य प्रकार दोन आहेत. व्हर्बचे मुख्य प्रकार दोन कोणते कोणते आहेत तर त्यामध्ये मुख्य प्रकार इंग्रजीमध्ये आपल्याला पाहिजेत. व्हर्बचे मुख्य प्रकार आहेत क्रियापद वाक्यामध्ये आलं तर ते एकतर मेन वर्ब म्हणून येणार आहे किंवा प्रायमरी वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. कोणतं
हेल्पिंग वर्ब म्हणून देखील ओळखलं जातं किंवा ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून देखील ओळखलं जाते. म्हणजेच वाक्यामध्ये क्रियापद हे दोन पद्धतीचे येतात, एक तर मेन वर्ब म्हणून येतं किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून येतं, त्याला ऑक्झिलरी वर्ब म्हणून देखील ओळखलं जाते. मग मेन वर्ब म्हणून आलं तर मेन वर्ब मध्ये कोण कोण येऊ शकते आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलं किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून आलं तर त्यामध्ये कोण कोण येऊ शकते. तर हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्यामध्ये येतंय कॅन, कुड, शुड, शाल, मे, माइट, ऑट टू, नीड टू, हे जे वाक्यामध्ये येणारे आहेत ते ऑक्झिलरी वर्ब म्हणून ओळखले जातात किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून ओळखले जातात, ते कार्य करणार. आणि मेन वर्ब मध्ये कोण कोण येतात तर मेन वर्ब मध्ये आली तर ती 3 रूपापैकी येतात. ते आहेत टू बीचं रूप, त्यानंतर टू डूचं रूप किंवा टू हॅवचं रूप. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद, वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कधी यायला पाहिजे ते कशावर डिपेंड आहे, बरोबर. वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट कधी येते ते कशावर डिपेंड आहे, बरोबर. वाक्यामध्ये ॲडव्हर्बियल कधी येते ते कशावर डिपेंड आहे, बरोबर. मग वर्ब कोणतं पाहिजे त्यावेळेसच ऑब्जेक्ट येते हे कळायचं असेल, वर्ब कोणतं पाहिजे त्यावेळेसच कॉम्प्लिमेंट येते हे कळायचं असेल, वर्ब कोणतं पाहिजे त्यावेळेस ॲडव्हर्बियल येते हे कळायचं असेल, तर तुम्हाला वर्ब किती पद्धतीत आहेत ते माहित पाहिजे आधी. म्हणजेच वर्बचे मुख्य प्रकार आहेत दोन, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्बच्या गटामध्ये येतात. पुन्हा हेल्पिंग वर्ब मध्ये येते कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, आउट टू, हे पद्धत आहेत, तुम्हाला सगळे डिटेल मध्ये देणार आहे. आणि मेन वर्ब मध्ये येतात टू बीची रूपं, टू डूची रूपं आणि टू हॅवची रूपं. टू बीच्या रूपामध्ये येतात एम, इज, आर, वॉट, वेअर. त्यानंतर बी आहे, बीन आहे, बिंग आहे, हे पण रूप टू बीची मध्ये येतात. त्यानंतर टू डूची रूप आहेत डू, डज, डिड, डू, डज आणि डिड. त्यानंतर टू हॅवची रूप आहेत हॅव, हॅड आणि हॅड. मग आता मेन वर्ब म्हणून येणारी जी रूप आहे ती एक तर आहे टू बीचं रूप असेल किंवा टू डूचं रूप असेल किंवा टू हॅवचं रूप असेल. आणि हेल्पिंग म्हणून आलं तर ह्याच्यामध्ये येणारी हेल्पिंग वर्बची रूप कोणती कोणती आहेत तर त्यामध्ये आहेत प्रायमरी वर्ब असतात, मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतात. हेल्पिंग वर्बचे पुन्हा 2 गट पडतात, त्या हेल्पिंग वर्बच्या एका गटामध्ये येतात टू बीची रूप आणि एका गटामध्ये येतात प्रायमरी रूप. प्रायमरी म्हणजे मॉडल ऑक्झिलरी ज्याला म्हणतो आपण ती रूप येतात. म्हणजे या ठिकाणी वर्ब 2 गटामध्ये येणार आहेत, मेन वर्ब म्हणून येते आणि हेल्पिंग वर्ब म्हणून येते. हेल्पिंग वर्बचे पुन्हा 2 गटामध्ये वर्बचं रूपांतर होते, एक आहे टू बीची रूप आणि दुसरी आहेत प्रायमरी रूप म्हणजे मॉडल ऑक्झिलरीची रूप. आणि मेन वर्ब मध्ये जे क्रियापद येतात ती 5 पद्धतीत येतात. मेन वर्ब मध्ये किती येणार आहेत 5 पद्धतीमध्ये. म्हणजे कोणत्या क्रियापदाचं रूप आले त्यानंतरच ऑब्जेक्ट येते, ह्यासाठी तुम्हाला क्रियापदाचे प्रकार माहित पाहिजे. मग मेन वर्ब मध्ये पुन्हा 5 प्रकार पडतात, 3-4 प्रकारामध्ये. त्यामध्ये आहे ट्रान्सिटिव्ह वर्ब, इनट्रान्सिटिव्ह वर्ब, फायनाइट वर्ब, नॉन फायनाइट वर्ब, या पद्धतीचे ऍक्शन वर्ब, नॉन ऍक्शन वर्ब. या पद्धतीचे क्रियापदावरती डिपेंड आहे. इथं कोणतं क्रियापदाचं रूप आले त्यावरती डिपेंड आहे की ऑब्जेक्ट यायला पाहिजे, कॉम्प्लिमेंट यायला पाहिजे, ॲडव्हर्बियल यायला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणची क्रियापदाचं रूप ओळखा आधी आणि त्यानंतर मग पुन्हा तुमचं चालू होतंय सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट किंवा ॲडव्हर्बियल. आणि ह्याच्यावरती प्रश्न असतो की आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड, तर वर्ड वरती प्रश्न पुन्हा तयार होतो. कशावर? वर्ड वरती प्रश्न झाला तर कशावरती तुम्हाला अवलंबून आहे तो वर्ब कोणता आहे, त्याच्यानंतर कोणतं येते ते तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वर्बच कामाला येणार आहे. फ्रेज वरती प्रश्न विचारला त्याच्यासाठी पण तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर माहित पाहिजे, फ्रेज करतो. क्लॉज वरती प्रश्न विचारला तर क्लॉज व्हायचा असेल तर तुम्हाला वर्बच पाहिजे, वर्ब माहित पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आणखी सेंटेन्स व्हायचा असेल तर सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट वर्ब पाहिजे म्हणजे पाहिजे, वर्ब असल्याची सेंटेन्स तयार होत नाही. सब्जेक्ट नसला तरी सेंटेन्स तयार होत आहे. कसं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्या ठिकाणी आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो, स्टँडअप. मग स्टँडअप या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे नसतो, तिथं अदृश्य असतो, दिला नाही तरी चालतो परंतु त्या ठिकाणी असतो. स्टँडअप म्हणजेच काय? यू स्टँडअप. म्हणजे सब्जेक्ट नसला तरी चालतो पण वर्ब पाहिजे. सेंटेन्स बनायचा असेल तर सब्जेक्ट नाही दिला तरी चालतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट नसला तरी चालतो पण तो असतो त्या ठिकाणी. त्या वाक्यामध्ये वर्ब नसलं तर वाक्य बनत नाही. म्हणून प्रत्येक टॉपिक मध्ये प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला अभ्यासाला महत्वाचा आहे घटक आडवा येणार आहे जो की अडचण करणार आहे तो घटक म्हणजे वर्ब. म्हणजे आपण वाक्यामध्ये जे काय ग्रामर चालू करायचं, जे काय घटक सुरुवात करायचे त्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे वर्ब.
म्हणजे वर्ब किती पद्धतीत येतात, वर्बचे प्रकार किती, वर्बवरती काय काय डिपेंड आहे. तर वर्बवरती काय काय डिपेंड आहे ते सांगतो. वर्बवरती पार्ट्स ऑफ स्पीच डिपेंड आहे. त्या वर्बवरती काय काय डिपेंड आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दात जाती डिपेंड आहे, तुम्हाला कळणार आहे त्या पुढे. त्यानंतर वर्बवरती आणखी काय डिपेंड आहे, वर्बवरती पूर्ण टेन्स डिपेंड आहे. टेन्स म्हणजे कोणता, 12 टेन्स, काळ काळ म्हणजे एकूण काळ किती 12, ते पूर्णपणे वर्बवरती डिपेंड आहे. म्हणजे वर्ब ओळखलं की टेन्स ओळखला, वाक्याचा अर्थ कळाला नाही तरी चालतो, कळणार बी नाही तुम्हाला. अशी काय काय वाक्य येतात, मला पण कळत नाही अशी वाक्यात, पण टेन्स त्याचा ऍक्युरेटली बरोबर येतो, कारण एकच आहे, त्यातलं वर्ब पकडायचं. म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला जर वाक्यातलं वर्ब शोधलं आणि त्या वर्बचं रूप शोधलं तुम्ही, तर त्या वाक्याचा टेन्स अर्थ नाही कळाला तरी तुम्ही टेन्स काढू शकता आणि डायरेक्टली उत्तर बरोबर येण्यासाठी तर टेन्स कामाला येतो. येतं लक्षामध्ये. म्हणजे वर्ब कळाला तर त्या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच कळणार, वर्ब कळाला तर टेन्स कळणार. टेन्स म्हणजे 12 टेन्स पैकी कुठलंही वाक्य उद्या टेन्स कळतो. त्यानंतर वर्ब कळाला तर व्हॉइस कळतो, चेंज व्हॉइस, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, पॅसिव्ह ऍक्टिव्ह, व्हॉइस कळतो. आणि वर्ब कळाला तर क्लॉज कळतो. आणि क्लॉज कळाला तर क्लॉज मध्ये जे प्रकार आहेत त्या सेंटेन्स आहे, क्लॉजवरती डिपेंड जे सेंटेन्स प्रकार आहे, त्या सेंटेन्स मध्ये 8 प्रकारातील सेंटेन्स मध्ये किती आहेत, 8 आहेत. त्यामध्ये क्लॉज नुसार असणारे सेंटेन्सचे प्रकार 4 आणि अर्थानुसार असणारे सेंटेन्सचे प्रकार 4. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, हे पण प्रकार आपल्याला वर्बवरती डिपेंड आहे. त्यानंतर सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हे पण प्रकार आहेत ते आपल्याला वर्बवरती डिपेंड आहेत. कारण वाक्य हे वर्ब शिवाय कधीच बनत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी ग्रामर आपलं वर्ड पासून चालू होतंय, फ्रेज, क्लॉज, सेंटेन्स पाशी संपत आहे. परंतु ह्या सगळ्यांसाठी जे महत्वाचं आहे, त्या सगळ्यांसाठी महत्वाचा घटक आहे तो आहे वर्ब. आणि वर्बवरती तुम्हाला जर कम्प्लिटली कमांड मिळवली तर वाक्यामध्ये किंवा त्या इंग्रजी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा 99.99% एकही प्रश्न चुकणार नाही, याची गॅरंटी मी देतो. तुमची कमांड फक्त याच्यावरती पाहिजे. राहिलेला जो प्रकार आहे तुमचा तो आहे व्होकॅब्युलरीचा. त्याला मी काही करू शकत नाही, तुम्हाला फक्त प्रोव्हाइड करू शकतो. आताच मी तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्ही म्हणता व्होकॅब्युलरी कोणी घ्यायची, मी कशी घेणार आहे, पाठांतराचा भाग आहे, तुम्हाला करावा लागतो. तुम्हाला प्रोव्हाइड करायची जिम्मेदारी मी घेतो. तुम्हाला काय परीक्षेमध्ये महत्वाचं तेवढं प्रोव्हाइड करतो. परंतु जे ग्रामर संदर्भात किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर संदर्भात ज्या 2 घटकावरती जे प्रश्नपत्रिका सेट होतात त्याच्यावरती जवळजवळ 20 ते 22 मार्काचं जे जिम्मेदारी आहे ती मी घेतो. 4-5 मार्काची जिम्मेदारी तुम्हाला करायची आहे. अशा पद्धतीमध्ये वर्ड आपल्याला ग्रामर मध्ये कामाला येणारी गोष्ट आहे. ह्याचाच अर्थ वर्ड वरती टेन्स कसा डिपेंड आहे त्याचा एक लाईव्ह नमुना दाखवतो तुम्हाला. वाक्यामध्ये क्रियापद आलं तर 5 रूपापैकी येतंय. वाक्यामध्ये क्रियापदाची रूप किती येतात, 5 रूपापैकी एक क्रियापद येतंय. म्हणजेच वाक्यामध्ये क्रियापद एकतर क्रियापदाचं पहिलं रूप येतंय म्हणजे V1, वाक्यामध्ये क्रियापद आलं तर क्रियापदाचं दुसरं रूप येतंय V2, वाक्यामध्ये क्रियापद आलं तर वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप येतंय, किंवा वाक्यामध्ये क्रियापद आलं तर वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप चौथं येतंय, किंवा वाक्यामध्ये क्रियापद आलं तर वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप येतंय 5. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद आलं तर ह्या V1, V2, V3, V4, V5 या V म्हणजे वर्ब, वर्बचं पहिलं रूप, वर्बचं दुसरं रूप, वर्बचं तिसरं रूप, वर्बचं चौथं, वर्बचं 5. वाक्यात क्रियापद आलं तर 5 रूपापैकी एका रूपामध्ये यायला पाहिजे. तुम्हाला वाक्यातलं क्रियापदाचं कोणतं रूप आलंय हे ओळखता आलं तर वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे, कोणता काळ आहे डायरेक्टली सांगता येतो. वाक्याचा अर्थ नाही कळाला तरी पण. म्हणजेच कसं, वाक्यातलं क्रियापदाचं जर वाक्यामध्ये तुम्ही क्रियापदाचं पहिलं रूप आलंय असं ओळखलं तर त्यामध्ये असं सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा कोणताच नसणार आहे. वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आहे, वाक्यातलं क्रियापद शोधणे आणि क्रियापदाचे रूप ओळखणे. ते जर रूप पहिलं रूप असेल वाक्यातलं म्हणजे वर्ब रूट फॉर्म असेल, क्रियापदाचा रूट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप असेल तर त्या वाक्याचा पूर्ण वाक्याचा टेन्स सिंपल प्रेझेंट. वाक्याचा अर्थ नाही कळाला तर चालतं, वर्बला पकडा, पूर्ण वाक्याचा टेन्स सांगू शकता तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स. वाक्यामध्ये क्रियापदाचं 5 रूप आलं असेल तर त्याचा पण टेन्स असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्रियापदाचं 5 रूप ओळखल्याच्या नंतर त्याचा टेन्स डायरेक्टली सांगू शकता तुम्ही. दोन्ही ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स.